स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा विरोधात शिवसैनिक आक्रमक झालेत। सांगलीत शिवसैनिकांनी कुणाल कामराच्या पुतळ्याला जोडे मारून आंदोलन केले। यावेळी कुणाल कामराच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली। कुणाल कामरा विरोधात शिवसेना उपनेते विजय चौगुलेंनी नवी मुंबईतल्या रवाळे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरोधात केलेल्या टीकेवरून ती तक्रार दाखल करण्यात आली। गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे। इंडियाज गॉट टॅलेंट शो मधील विधानांवरून झालेल्या गदारोळानंतर समय रैनानं आपला जबाब नोंदवलाय। समय रैना दुपारी 1 वाजता सायबर सेलच्या नवी मुंबईतील महापेच्या मुख्यालयात त्यानं हजेरी लावली आणि त्यानंतर तब्बल 4 तास त्याची चौकशी झाली। मुंबईत मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर धावणाऱ्या एसी लोकलचा प्रवाशांना चांगलाच प्रतिसाद मिळतोय। एसी लोकलचे प्रवासी यंदा 46,000 वाढलेत। पश्चिम रेल्वेवर प्रवासी संख्येत यावर्षी 26,000 तर मध्य रेल्वेवर 20,000 वाढ झाल्याचं समोर आलंय। उष्णतेचा पारा वाढत असल्यानं प्रवासी एसी लोकलला प्राधान्य देत आहेत। मुंबईतील महामार्गाच्या देखभालीची जबाबदारी आल्यापासून महापालिकेला आर्थिक भार सोसावा लागतोय। आतापर्यंत महामार्गाच्या देखभालीसाठी सुमारे 300 कोटी रुपये खर्च झालेत। महामार्गास भुयारी मार्ग, स्कायवॉक, उड्डाणपुलाच्या डागडुजीसाठी कोट्यवधी रुपये खर्च झालेले आहेत। मुंबई मनपानं 3 महिन्यांमध्ये 12,000 अनधिकृत बॅनर्सवर कारवाई केली आहे। उच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार मनपानं विशेष मोहीम राबवत ही कारवाईचा धडाका सुरू केलाय। अनधिकृत बॅनर आणि पोस्टरवर जानेवारीपासून जवळपास 26 गुन्हे दाखल करण्यात आले। मुंबईमध्ये आता रात्री 12 वाजेपर्यंत पाणी बिल भरू शकणार आहे। थकीत पाणी बिल भरण्यासाठी मनपा 22, 30 आणि 31 मार्च या सुट्टीच्या दिवशी सकाळी 8 ते रात्री 12 वाजेपर्यंत नागरी सुविधा केंद्र सुरू ठेवणार आहे। मुंबईच्या बेस्ट स्वमालकीच्या केवळ 817 बसगाड्या उरल्यात, तर सध्या 2000 बसेस कंत्राटी पद्धतीनं चालवल्या जातात। त्यातच प्रत्येक महिन्याला बेस्टच्या 50 ते 60 बसगाड्या भंगारात काढल्या जातात। त्यामुळे मुंबईतील 1134 प्रवाशांमागे एक बस उपलब्ध असल्याचं चित्र आहे। प्रभादेवी रेल्वे स्थानकावरील 100 वर्ष जुन्या उड्डाणपुलाच्या पाडकामाला लवकरच सुरुवात होणार आहे आणि यासाठी 10 एप्रिलपर्यंत वाहतूक पोलिसांची परवानगी मिळण्याची शक्यता आहे। अटल सेतू थेट वांद्रे वरळी सी लिंकला जोडण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या वरळी शिवडी उन्नत मार्गिकेसाठी हा प्रभादेवीचा उड्डाणपूल पाडला जाणार आहे। मुंबईच्या पर्यटनाचा केंद्रबिंदू असलेल्या गेटवे ऑफ इंडिया परिसरातील समुद्र आणखी स्वच्छ होणार आहे। समुद्रातील कचरा काढण्यासाठी महापालिका आता मानवरहित इलेक्ट्रिक बोटीचा वापर करणार आहे। या 2.5 कोटी रुपये किंमत असलेल्या बोटीद्वारे समुद्रातील वाढता मलबा, प्लास्टिक, शैवाळ तर इतर कचरा संकलित करण्यात येणार आहे। मुंबईतल्या 9,26,000 विद्यार्थ्यांची अपार नोंदणी पूर्ण झाली आहे। उरलेल्या 1,72,966 विद्यार्थ्यांची नोंदणी लवकरात लवकर पूर्ण करावी अशा सूचना शिक्षण विभागाने दिल्यात। अपार आयडी काढण्यासाठीची मुदत 28 डिसेंबरला संपली आहे। काही विद्यार्थ्यांनी कागदपत्रांची पूर्तता न केल्यानं 15% विद्यार्थ्यांची नोंदणी अद्याप झाली नाहीये। नवी मुंबईतील सिडकोच्या जागेवर कचरा टाकणाऱ्या डंपर चालकांची धरपकड सुरू झाली आहे। 2 दिवसात उल्वे परिसरातील सिडकोच्या मोकळ्या भूखंडांवर कचरा टाकण्यासाठी आलेले 12 डंपर सिडकोच्या पथकानं पकडलेत। नावाशेवा पोलीस स्टेशनमध्ये 12 डंपर चालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। नवी मुंबईतील वाशी परिसरात माकडाचा वावर पाहायला मिळतोय। वाशीसारख्या गजबजलेल्या परिसरात माकडाचा वावर असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। मानवी वस्तीत आलेल्या माकडाला पकडून जंगलात सोडण्याची मागणी नागरिक वन विभागाकडे करतायत। नशेसाठी फेमेंटाईम या इंजेक्शन विक्री करणाऱ्या सांगलीतून अटक करण्यात आलेली आहे। ओमकार पवार असं अटक करण्यात आलेल्या तरुणाचं नाव असून पोलिसांनी त्याला विटा शहरातून अटक केली। त्याच्याकडून 35 बाटल्या आणि 57,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। आरटी प्रवेशाच्या 25% राखीव जागांवरील प्रवेशाला तिसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे। पहिल्या टप्प्यानंतर प्रतीक्षा यादीतील प्रवेश सुरू आहे। तिसऱ्या टप्प्यातही याच यादीतील प्रवेश 1 एप्रिलपर्यंत करण्यासाठी ही मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती देण्यात आलेली आहे। मुंबईतील रस्त्यांची कामं 31 मे पूर्वी पूर्ण केली जाणार आहेत, तर झालेल्या कामाचं ऑडिट सोशल मीडियावर टाकणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली आहे। मुंबईतील सर्वपक्षीय आमदारांनी केलेल्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर विधान भवनात झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे। शिवसेना पक्षाच्या नाव आणि चिन्ह प्रकरणाची आज सुनावणी होणार आहे। आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे, याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। विधिमंडळ समित्यांची आज घोषणा होणार आहे। महायुती आणि महाविकास आघाडीचं याबाबत एकमत झालंय। सर्व त्रुटी दूर झाल्यामुळे नियुक्त्यांचा मार्गही मोकळा झालाय।
विधानसभा उपाध्यक्षांसाठी बुधवारी निवडणूक होणार आहे. विधानसभा अध्यक्षांनी निवडणुकीची घोषणा केली आहे. आज दुपारपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. राष्ट्रवादीकडून राजकुमार बडोले आणि अण्णा बनसोडेंच्या नावाची चर्चा आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मुंबईतील पदाधिकाऱ्यांची आज महत्त्वपूर्ण बैठक बोलावलेली आहे. मनसेच्या मुंबई अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर ते ॲक्शन मोडवर आले. दुपारी 12 वाजता मनसे पक्ष कार्यालय राजगडला ही बैठक होणार आहे. खासदार आणि माजी खासदारांच्या वेतन आणि भत्त्यात वाढ झाली आहे. खासदारांचं वेतन 1 लाख रुपयांवरून 1,24,000 रुपये झालंय, तर दैनिक भत्ता 2,000 रुपयांवरून 2,500 रुपये करण्यात आलाय. दुसरीकडे माजी खासदारांची पेन्शन 25,000वरून 31,000 रुपये करण्यात आली आहे. आपल्या शिक्षणाचा पाया कमजोर असून जिल्हा परिषद शाळेचा गांभीर्याने विचार करण्याची गरज असल्याचं वक्तव्य माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी केलंय. 10वीत असलेल्या विद्यार्थ्यांना गुणाकार भागाकार येत नसून खोटं बोलत असेल तर तुम्ही द्याल ती शिक्षा भोगण्याची तयारी असल्याचं खोतकर यांनी म्हटलंय. शक्तीपीठ महामार्गावरून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांनी सरकारवर घणाघात केलाय. देवेंद्रजी आता महागाई नाही का? शेतकऱ्यांचं जीवन उद्ध्वस्त का करताय? शक्तीपीठ बाबत योग्य निर्णय घ्यावा अशी मागणी एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. कुणाल कामराचे सीडीआर तपासले जाणार असल्याची घोषणा गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधान परिषदेत केली आहे. त्याचप्रमाणे कामराच्या खात्यामध्ये कुणी पैसे जमा केलेत का याची सुद्धा तपासणी करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. सरकार कुणाल कामरावर कठोर कारवाई करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाण्यासमोर शिवसैनिकांनी निषेध आंदोलन केलं. कुणाल कामरानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे शिवसैनिक आक्रमक झालेत. कामरावर कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. अहिल्यानगरमध्ये शिवसेनेनं कुणाल कामरा विरोधात आंदोलन केलेलं आहे. कामराच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करत निषेध करण्यात आला. कामरानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबद्दल गायलेल्या गाण्यावरून शिवसेना कार्यकर्ते आक्रमक झाले. अकोल्यात शिवसैनिकांनी कुणाल कामराच्या फोटोला जोडे मारत आंदोलन केलंय. कुणाल कामरानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर शिवसैनिक चांगलेच संतापलेले. एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी कॉमेडियन कुणाल कामराच्या वक्तव्याचं जाहीर समर्थन केलंय, तर शिवसेना कार्यकर्त्यांनी कामराच्या ऑफिसची तोडफोड केल्याप्रकरणी त्यांनी निषेध केलेला आहे. सतीश भोसले उर्फ खोक्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान न्यायालयीन कोठडीत जाण्यापूर्वी खोक्याला व्हीआयपी ट्रीटमेंट देण्यात आली. पोलीस कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आणि कार्यकर्त्यांच्या गराड्यात खोक्यानं जेवणावर ताव मारल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. आरोपी फहीम खान जामीन अर्जावर 1 तारखेला सुनावणी होणार आहे. फहीम खान अटकेत आहे. जामीन मिळवण्यासाठी अर्ज करण्यात आलाय. जामीन अर्जावर 1 तारखेला सुनावणी होईल. शिवरायांचा अपमान खपवून घेणार नाही असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलाय. कोरटकरला अटक केल्यानंतर त्याच्यावर योग्य ती कारवाई होणार आहे अशी माहिती फडणवीसांनी दिली आहे. मुंबईतील सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याबाबत विधानसभा अध्यक्षांच्या दालनामध्ये बैठक झाली आहे. या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार आदित्य ठाकरे एकमेकांसमोर आले होते. बैठकीत मुंबईतील रस्त्यांच्या कामांबाबत आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी करण्याची मागणी आदित्य ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्षांकडे केली आहे. महाराष्ट्र सीबीएसई पॅटर्न टप्प्याटप्प्याने लागू होणार. 2025 शैक्षणिक वर्षात पहिलीचा अभ्यासक्रम बदलणार आहे. 2028 पर्यंत 12वी पर्यंत नवा अभ्यासक्रम येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण विभागानं दिली आहे. संसदेत छावा चित्रपट दाखवला जाणार आहे. येत्या गुरुवारी हा चित्रपट दाखवला जाणार असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशभरातील खासदार उपस्थित राहणार आहेत. तसंच यावेळी चित्रपटाचे दिग्दर्शक आणि कलाकारही उपस्थित राहतील. कल्याणमधील ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्याचं नूतनीकरण आणि सुशोभीकरणाचं काम संथ गतीनं सुरू आहे. शिवसेना शहर प्रमुख रवी पाटील यांनी कार्यकर्त्यांसह कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी ठेकेदाराची कानउघडणी करत कामाचा वेग वाढवण्याच्या सूचना दिल्या. जुन्नर तालुक्यातील विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा सत्यशील शेरकर यांची निवड करण्यात आली आहे. तर उपाध्यक्षपदी अशोक घोलप यांची निवड झाली आहे. नुकतीच कारखान्याची निवडणूक पार पडली होती आणि यानंतर अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची निवड प्रक्रिया पार पडली आहे. जागतिक क्षयरोग दिनाच्या निमित्तानं पंढरपूर सामान्य रुग्णालयानं क्षयरोग निर्मूलनासाठी घरोघरी जाऊन सर्वेक्षण केलंय. वर्षभरात 48,986 नागरिकांची घरोघरी जाऊन तपासणी केली. यामध्ये 15 नागरिकांना क्षयरोग असल्याचं निष्पन्न झालं. जळगाव जिल्ह्यातील तापमानात वाढ झाली असून तापमान 40 अंशांवर पोहोचलंय. तापमान वाढल्यानं नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्व शासकीय विभागांनी उष्णतेच्या लाटांचा प्रभाव कमी करण्यासाठी मार्गदर्शक सूचनांचं पालन करण्याचेही आदेश दिले.
पुण्यात दांडेकर पुलावर पाईपलाईन फुटली आहे, त्यामुळे हजारो लिटर पाण्याची नासाडी झाली आहे। पाईपलाईन फुटल्यानं रस्त्यावर पाणीच पाणी झालं होतं। डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात प्रसूतीनंतर डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू झालाय। या प्रकरणी केडीएमसीच्या 2 डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय, तसंच पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे। कल्याणमध्ये रस्ता काँक्रिटीकरणाच्या श्रेयवादावरून शिवसेनेचे पदाधिकारी आमने-सामने आले। शिवसेनेच्या माजी नगरसेवकाला एका महिला शिवसैनिकानं भर रस्त्यावर चांगलंच धारेवर धरले। यावेळी दोन्ही गट एकमेकांसमोर येत जोरदार घोषणाबाजी झाली, त्यामुळे भर रस्त्यातच गोंधळ उडाला। परभणीमध्ये शेतकऱ्यांनी जिल्हा परिषदेत ठिय्या आंदोलन केले। 2021 पासून सिंचन विहिरीचं अनुदान शेतकऱ्यांना मिळालं नाहीये, यामुळे शेतकऱ्यांनी आक्रमक होऊन आंदोलन केलंय। तसंच सिंचन विहिरीचं अनुदान लवकरात लवकर द्यावं, नाहीतर तीव्र आंदोलन करू असा इशारा देण्यात आला।